किंवा चपातीचे तुकडे बनवतो किंवा त्याला चिवडा वगैरे पण आपण म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने आपण हे तांदळाच्या भाकरीचे मस्तपैकी छान असे आपण तुकडे बनवणार आहोत. सर्वात प्रथम आपल्याला त्याचे सर्व तुकडे करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण त्याचे तुकडे करून घेऊया. आपण आता या ठिकाणी सर्व तुकडे करून घेतलेले आहेत बघा. तर यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकून मऊ करून घ्यायची ही भाकरी. तर थोडंसं पाणी टाकते मी, अर्धा ग्लास. अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला ते बारीक असा चुरा करून घ्यायचा. आता या ठिकाणी आपण सर्व बारीक तुकडे केलेले आहेत बघा आणि पाण्यात भिजवल्यामुळे ते मऊ झालेलं आहे. आता हे सर्व पाणी काढून घ्यायचं आपल्याला आणि थोडा वेळ भिजत ठेवायचं. तर मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे यातून. आता हे भिजेपर्यंत आपण कांदा टोमॅटो चिरून घेऊया. आता या ठिकाणी मी एक मोठा कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे. फोडणीसाठी आपल्याला थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आणि अर्धा लिंबू आपल्याला लागणार आहे आणि बाकी मसाले आपल्याला जसं आपण डेली वापरतो त्या पद्धतीने वापरायचे. आता या ठिकाणी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता 2 पळी तेल टाकते. आता या ठिकाणी कांदा टोमॅटो टाकून घेऊया आपण. कढीपत्ता छान किती ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं. 1 चमचा कसुरी मेथी, आता यामध्ये आपण बाकी मसाले टाकणार आहोत. चवीनुसार हळद, मिरची पावडर, थोडे जिरे, धना पावडर, जिरा पावडर, चवीनुसार मीठ. आता हे छानपैकी परतून घ्यायचं आपल्याला. आता हे आपले भाकरीचे तुकडे एकदम मऊ पडलेले बघा, बऱ्यापैकी छानपैकी असे बारीक झालेले आहेत. यातले पूर्ण आपल्याला हे पाणी काढून घ्यायचे आणि नंतर यामध्ये टाकून द्यायचे. आता हे आपल्याला परतून घ्यायचे. आता यामध्ये मी अर्धा लिंबू पिळते. आता हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे. आता यामध्ये मी थोडासा 1 चमचा साखर टाकत आहे, कारण आंबट गोड खूप सुंदर अशी लागते. आपल्याला छानपैकी असं परतून घ्यायचं. छान असा हा भाकरीचा चिवडा खूप सुंदर असा होतो आणि चवीलाही खूप छान लागतं. साखर टाकल्यामुळे अगदी व्यवस्थित आणि छान चवीला होतो. यामध्ये वरून तुम्ही कोथिंबीर टाकली तर अजून सुंदर आणि छान लागतं. अशा पद्धतीने मग आपला छानपैकी चिवडा तयार झालेला आहे. एकदम सुटसुटीत आणि छानपैकी झालाय, मोकळा झालाय पूर्ण. आणि महत्त्वाचं म्हणजे तांदळाच्या भाकरीचा आहे, त्यामुळे थोडीशी टेस्ट पण वेगळी लागणार आहे आणि खूप सुंदर पण खायला वाटणार आहे. अशा पद्धतीनं छानपैकी तांदळाच्या भाकरीचा चिवडा आपला तयार झालेला आहे. खाण्यासाठी पण एकदम सुंदर आणि टेस्टी असा तयार झालेला आहे. सो तुम्ही ही रेसिपी करून बघा, खूप सुंदर आणि टेस्टी अशी होते. सो रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.